ब्रेकनंतर तुमचं स्वागत। मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, मात्र काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय। सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी यामध्ये सहभागी असल्याचाही त्यांनी आरोप केलाय। मेटेंना हटवण्यासंदर्भात 43 मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती। यावेळी मेटेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। सर, कशा प्रकारे बघा तुम्ही या मागणीकडे, काय नेमकी या मागणी मागची भूमिका असावी? काही लोकांचे हे उद्योगच आहेत की चांगलं काम चालू असेल तिथं अडथळा आणणं। काही म्हणजे नेमके कोण आहेत? नाही, काही जे स्वतःला जे काही संघटना म्हणून घेतात, यांनी जर सांगितलं हे कोणत्या संघटना आहेत, किती संघटना आहेत, त्यांची नावं जर सांगितले तर जरा सगळ्या महाराष्ट्रालाच कळेल। कुणी माणसं नाहीत, कुणी लोक सोबत नाहीत, कुणाचंच नाही, पण जे समाजाचं काम करतात त्यांना काम करू द्यायचं नाही, त्यांना अडचणी निर्माण करायचं, हेच या काही लोकांचे उद्योग पहिल्यापासून आहे। हा फूट पाडण्याचा प्रयत्न आहे निश्चितपणाने। हे आता मराठा समाजाच्या नावानं तिथं माननीय मुख्यमंत्र्याला भेटवायचा प्रयत्न करणं म्हणजे समाजामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करणं। स्मारकाचं काम चांगलं चालत असताना देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तिथंही विघ्नसंतोषीपणानं काम करणं, मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत आणण्याचं काम हे काही मंडळी करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी, अमोल कविटकर, जय महाराष्ट्र।